Hello students, good morning. See, in a previous video we have completed your topic number 3 from science 2 is the life processes 2. See, in this video we are going to learn or we will discuss about new topic from science 2 is the environmental management. See, before going to see this topic environmental management, first of all of you know that all of you know the information all of you must know the information about the environment, and after that we will see what is mean by environmental management. See, what is mean by environment? See, काय म्हटलं मी, आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा तुमच्या सायन्स 2 मधला टॉपिक 4 पाहणार आहोत. आणि तो पाहिजे आधी सगळ्यात पहिल्यांदा एन्व्हायरमेंट म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे. पहा, व्हॉट इज एन्व्हायरमेंट? व्हेरी इझी. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूयात, डेफिनेशन बघूयात. आता डेफिनेशन सांगायची म्हटली, व्हॉट इज एन्व्हायरमेंट? सी, इट इज अ व्हेरी इझी. द थिंग्स विच आर प्रेझेंट अराउंड अस or the surroundings which are present around us is known as environment. Which kind of surrounding? Which kind of surrounding? The physical components, biological components, and the interaction between these physical and biological components are known as environment. पहा, आपण पर्यावरण कशाला म्हणायचं? आपण जिथं राहतो त्या राहतो तिथल्या आजूबाजूची जी काही बायोलॉजिकल घटक असतील, फिजिकल घटक असतील, केमिकल्स घटक असतील किंवा आणि त्या सगळ्यांमध्ये एकमेकांमध्ये असलेलं रिलेशन किंवा ते सगळेजण डिपेंड काय करतात, एकमेकांवरती करतात. म्हणून काय म्हटलं जातं त्याला, ह्या सगळ्या कॉम्पोनंट्सला कलेक्टिवली काय म्हटलं जातं, एन्व्हायरमेंट म्हटलं जातं. पर्यावरण कोणाला म्हणायचं? और what is the environment? Environment is nothing but the surroundings or the condition in which plants, animal and human being survive or live. Okay, that is known as environment. ही एक डेफिनेशन झाली. दुसरी डेफिनेशन आपण काय करू शकतो, environment is nothing but all the physical and biological components present around us and the interrelationship between that physical and biological components are known as environment. पहा, इथं आपण डेफिनेशन लिहूयात. environment is nothing but the surroundings which consist of physical and biological components, physical and biological components and interaction between that component is known as environment. Is known as environment. See, basically the existence of living organism depend on environment. काय स्टेटमेंट केलं? the existence of living organism is depend on environment. पहा, इथं आपण डेफिनेशन बघितली. डेफिनेशन काय बघितली हो, आपल्या आजूबाजू किंवा आपल्या सराउंडिंगमध्ये जे काही फिजिकल बायोलॉजिकल कॉम्पोनंट्स आहे ते त्या सराउंडिंगमध्ये राहतात आणि त्यांच्यावरती सर्वाईव्ह करतात. अँड ऑल्सो द इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. मग हे जे फिजिकल आणि बायोलॉजिकल जे कॉम्पोनंट आहेत हे कोण कोण येतात? त्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स असतात, त्याच्यामध्ये नॉन लिव्हिंग थिंग्स असतात. अँड द इंटरॅक्शन बिटवीन ऑल दीज नॉन लिव्हिंग थिंग्स अँड लिव्हिंग थिंग्स इज कलेक्टिवली नोन ॲज समटाइम्स लिव्हिंग थिंग डिपेंड अपॉन non living things,
non-living things also depend on living things, and these two survive because of each other. This is collectively known as environment. Here is the one statement: existence of living organism is depend on एन्व्हायरमेंट. पहा, ज्या काही एन्व्हायरमेंटमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत त्यांचा एक्झिस्टन्स कुणामुळं असतं? एक्झिस्टन्स म्हणजे काय म्हणूयात आपण? अस्तित्व म्हटलं जातं. दी एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज टोटली बेस्ड ऑन एन्व्हायरमेंट. पहा, आपण ज्या काही एन्व्हायरमेंटमध्ये राहतो त्याच्यावरती आपलं काय डिपेंड असतं? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. आपणच येतो का लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये? लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये नंबर ऑफ सगळेजण येतात. प्लांट्स असतात, ॲनिमल्स असतात, ह्युमन बिईंग्स असतात. ह्या सगळ्यांचं एक्झिस्टन्स कुणावरती डिपेंड असतं? तर एन्व्हायरमेंटवरती डिपेंड असतं. सी देअरफॉर देर इज अ नीड टू मॅनेज एन्व्हायरमेंट. सी व्हॉट इज मीन बाय द मॅनेजमेंट ऑफ एन्व्हायरमेंट. हाऊ टू मॅनेज एन्व्हायरमेंट, कसं करायचं? व्हाय देर इज अ नीड ऑफ मॅनेजमेंट ऑफ एन्व्हायरमेंट? बिकॉज हिअर इज द 3 क्वेश्चन. First one is the what is management of environment? Okay, why there is a need of management of environment? And third one is the how the manage environment. See, all these 3 questions depend on this statement. How? See, because of the existence of living organism is totally depend on environment. जर का लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा एक्झिस्टन्स एन्व्हायरमेंटमध्ये डिपेंड असेल तर देर इज अ मस्ट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टू कीप एन्व्हायरमेंट keep and healthy is a responsibility of every living organism. See, what is a management? Management means how to balance environment is known as environmental management. See, environmental management. What is environmental management? That is nothing but how to balance environment is known as environmental management. एन्व्हायरमेंटचं मॅनेजमेंट करायचं म्हणजे काय करायचं? तर ते एन्व्हायरमेंट काय करायचं? क्लीन आणि हेल्दी कसं राहील हे आपण प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. का हो? का तर देर इज अ एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज अ डिपेंड ऑन एन्व्हायरमेंट. सो देर इज अ रिस्पॉन्सिबिलिटी टू एव्हरीवन टू कीप अवर एन्व्हायरमेंटल क्लीन इज अ need or there is a essentiality. See, what is the environmental management? How to balance environment is nothing but the management of environment. See, the new concept arise here is nothing but the ecosystem. See, what is mean by ecosystem? See, the living things and non-living things present around us and interrelationship between that living things and non-living things are known as ecosystem. See, the definition of ecosystem is a system which consists of living organisms in conjunction with non-living organisms in an environment, and interrelationship between these living and non-living things. These living and non-living things is known as ecosystem. See,
are mainly two components of ecosystem. First one is the biotic component and second one is the non-biotic component. See, there are mainly two components of ecosystem. First one is the biotic component and second one is the abiotic component. All of you know that what are biotic components and what are the abiotic component. See, एक एक्झाम्पल देते. इकोसिस्टीम म्हणजे काय म्हटलं पहा. आपल्या आजूबाजूला असणारे जे काही लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत आणि त्या दोघांमधलं इंटरॅक्शन याला आपण इकोसिस्टीम म्हटलं. इकोसिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ टू कंपोनंट. फर्स्ट वन इज दी बायोटिक कंपोनंट अँड सेकंड वन इज दी अबायोटिक कंपोनंट. सी, एक एक्झाम्पल देते तुम्हाला. तुम्ही नदीच्या किनाऱ्यावरती किंवा नदीच्या काठावरती गेलेला आहात. मस्त नदी आहे आणि नदीच्या काठावरती गेलेला आहात. तिथं 2-4 पक्षी आलेले आहेत, चिमण्या आलेल्या आहेत, कावळ्या आलेले आहेत. हां, आणि त्यांचं मस्तपैकी काहीतरी खाणं चाललेलं आहे किंवा पक्षी उडत आहेत छानपैकी. हां, तर असा एक निसर्गचित्र सगळ्यांना माहिती आहे, आपण लहानपणी काढलेलं आहे. निसर्गचित्रामध्ये काय काय असतो? सन असतो, वॉटर असतं, देन नदी असते, बर्ड्स असतात, आणखी काय असतं? रॉक्स असतात. सी, इन which components known as biotic components and which components are known as abiotic components. See, biotic component कोण कोण येणार? पक्षी, बायोटिक कंपोनंट. बर्ड्स काय आले? बायोटिक कंपोनंट्स. आणखी कोण कोण येणार बायोटिक कंपोनंट्स? तुम्ही गेलाय म्हणजे तुम्ही पण कोण येणार आहे? बायोटिक कंपोनंट. अँड विच आर abiotic components? sun, water, rock, these all are abiotic components. Ecosystem made up of all these things. All these things are known as ecosystem and which are depend on एकमेकांवरती ती कसे असतात? डिपेंड ऑन ईच अदर. ते एकमेकांवरती काय असतात? डिपेंड असतात. आणि ह्याला काय म्हटलं जातं? कलेक्टिवली इट इज नोन ॲज इकोसिस्टीम. याला काय म्हटलं जातं? इकोसिस्टीम म्हटलं जातं. पहा, आता फॉर एक्झाम्पल देते तुम्हाला. एखादा तलाव आहे आणि त्या तलावाच्या काठी पक्षी काय करतोय? पाणी पितोय. हां, किंवा त्याला भूक लागल्यानंतर तो खाली येतो आणि पाणी पितो. म्हणजेच काय झालं? तिथं बायोटिक कंपोनंटमध्ये कोण आला? तो पक्षी आला. आणि अबायोटिक कंपोनंटमध्ये पुन्हा कोण आले? ते राहिलेले जे सगळे अजैविक घटक आहेत त्यांना काय म्हटलं जातं? अबायोटिक कंपोनंट्स आर नोन ॲज अबायोटिक कंपोनंट्स. See, which are biotic components? The plants, animals, fungi and bacteria. These all are known as biotic components and remaining means air, soil, water, rocks. These are called as abiotic components. Soil, water, rock and river, the things which not included in a biotic components known as abiotic components. See, here is the new 3 terms which depend on ecosystem are nothing but the producers, consumers and decomposers. See, one by one we will discuss about what are producers, what are second one is the producers, consumer and third one is the decomposers. See, are you getting this? What is mean by ecosystem? The biotic component, non-biotic component, that is nothing but living things and non-living thing collectively called as ecosystem. And for the survival of both these which are depend on each other, that is nothing but the ecosystem. See,
इकोसिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स और 3 काय म्हणूयात आपण टाइप्स म्हणूयात, that are nothing but the producers, consumers and decomposers. See, what are producers? The substances or the components which produces own food and survive, that is known as producers. म्हणजे जे काही स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे आपण त्याला स्वयंपोषी देखील म्हणू शकतो, त्यांना काय म्हणायचं? The components are known as producers. मीन्स कोण कोण आले प्रोड्युसर्स? प्लांट्स आर नोन ॲज प्रोड्युसर्स बिकॉज प्लांट प्रोड्युसेस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ प्रोसेस photosynthesis. And which part helps photosynthesis? The chloroplast helps to photosynthesis. So the plants and grasses are known as producers. See, second one is the consumers. Which components is known as consumers? The consumers are nothing but for the survival of itself, they depend on producers are known as consumers. काय सांगूयात एक्झाम्पल कंझ्युमरचं? आपण स्वतः ह्युमन बीइंग, ॲनिमल्स आर नोन ॲज कंझ्युमर्स विच प्रोड्युसेस their own food known as producers. For example, plants. Consumers for the survive, the components which for the survive they depend on producers or which do not produces or which do not create own food is known as consumers, which depend on producers known as consumers. Example of consumers: human being and animals. See, third one is the decomposers. What are decomposers? Decomposers means those components which present on कशावरती आपण सांगूयात, जे काही कुजलेल्या अन्नपदार्थांवरती किंवा कुजलेल्या कार्बनी घटकांवरती वाढतात त्यांना काय म्हटलं जातं? दे आर कॉल्ड ॲज डिकम्पोजर विच सर्वाइव्ह ऑन डिकम्पोज्ड मटेरियल्स, that is known as decomposers. For example, mucor, fungi, these are known as decomposers. See, in this video we are learning or we are discussed about the 4 things. First one is the what is mean by environment, the surroundings which consist of biotic component, non-biotic component, living organism, non-living organism, collectively known as environment. What is the environmental management? How to keep balance environment? It is nothing but the environmental management. Next point is the ecosystem. Ecosystem is nothing but the living organism and non-living organism which consist of biotic and abiotic component, and the interrelationship between that is nothing but the ecosystem. And ecosystem mainly consists of 3 components that are nothing but the producers, means which create our own food or which produces own food material is known as producers. For example, plants. Second one is the consumers, that is nothing but the which for the survival they are depend on the producers known as consumers, and decomposers are the components which are present or which are grow on the decomposed material are known as decomposers. See, we will stop here. The remaining part we will discuss in next lecture.